केअरटेकर भाग 62. मीरा आणि आरव दोघंही एकमेकांच्या मिठीत गाढ झोपलेले होते. त्या मिठीत एक वेगळी शांती होती, जणू सगळ्या भावना एकमेकात मिसळून गेल्या होत्या. साधारण 4-5 तासांनी म्हणजे रात्रीचे 1 वाजले होते. मीरा हळूहळू डोळे उघडते. रूममध्ये पूर्ण अंधार पसरलेला असतो. फक्त एका कोपऱ्यात छोटासा नाईट बल्ब सुरू असतो. त्याच्या मृदू प्रकाशात ती हळूच इकडे तिकडे पाहते आणि लक्षात येतं की आरव अजूनही तिला मिठीत घेऊन शांत झोपलेला आहे. ती हलके श्वास घेत स्वतःला सावरते आणि आरवच्या चेहऱ्याकडे बघू लागते. त्याचे काहीसे केस कपाळावरती आलेले असतात, श्वास खोल केलेले. त्या श्वासांचा मंद आवाज आणि दोघांच्याही हृदयाचे ठोके त्या शांत रात्रीत स्पष्ट ऐकू येत होते. मीरा न कळत हात पुढे करते. अलगद त्याच्या कपाळावरती आलेले केस मागे करते. तिच्या बोटांनी आरवच्या कपाळाचा आणि केसांचा स्पर्श होताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड शांत स्मित उमटतं. पुन्हा तिचा हात अलगद त्याच्या गालावर टेकतो. त्या कोवळ्या स्पर्शाने तिला एक अनामिक जिव्हाळा जाणवतो. जणू हा क्षणच अडवून ठेवावा असं वाटतं तिला. ती त्याच्याकडे बघत हळूच मनात म्हणते, तुमच्याशिवाय काही सुचत नाही. मीरा हलक्या आवाजात त्याच्या छातीवर डोकं ठेवून बोलू लागते. तिचा आवाज कंपनतो पण भावनांनी भरलेला असतो. पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला भेटले ना, तेव्हा तुम्ही मला एकदम रागीट, खडूस आणि अगदी दहशतवादी वाटलात. हो, माझ्यासाठी तुम्ही तेव्हा फक्त एक कठोर माणूस होता. पण आता आज जेव्हा मी तुमची मिठीत झोपून जागी झाले तेव्हा वाटलं, हे तेच माणूस आहे का? तो रागीट आरव आणि हा माझा आजचा आरव, दोघात खूप मोठा फरक आहे. आता तुमच्या प्रत्येक वागण्यात मला माझ्याबद्दलची काळजी जाणवते. मला काय वाटेल, मी कशी आहे, हाच तुमचा विचार असतो. ती थोडं थांबते. त्याच्या श्वासांची लय ऐकते. तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या जवळ येता ना, मला किस करता आणि त्या स्पर्शात काहीही अश्लील घाणेरडं मला अजिबात वाटत नाही. त्यात फक्त एक प्रेम असतं. माझ्या मनाने तर केव्हाच मान्य केलेलं आहे, मी तुमच्यावरती मनापासून प्रेम करते. पण ती हलकासा श्वास घेते. एक प्रश्न मात्र अजूनही माझ्या मनात येतो. तुम्ही एवढं का करता माझ्यासाठी? माझी काळजी, इतकं जवळ घेणं, रात्री मिठीत झोपवणं, माझ्यासाठी स्पेशल गोष्टी करणं, हे सगळं काही का? मी तर एक केअरटेकर म्हणून इथे आले होते. त्यावेळी तुम्ही किती अटी घातल्या होत्या ना. एकदा तुम्ही मला म्हटलंसुद्धा होता, माझ्या शारीरिक गरजेसाठी मी कधीही तुझ्या जवळ येऊ शकतो. हो, तुम्ही आलातही माझ्याजवळ आणि मी काही म्हणाले नाही, कारण मी प्रेम करते तुमच्यावर. पण आता वाटतं, तुम्ही फक्त शारीरिक गरज म्हणून माझ्या जवळ येता का? नाही, तसं मला अजिबात वाटत नाही आता. तुमचा तो स्पर्श, तुमचं माझ्याकडे ते बघणं, त्या प्रत्येक गोष्टीत प्रेम आहे, हळूवारपणा आहे. मग आरव, तुमच्या मनात नक्की काय आहे तरी काय माझ्याविषयी? मीरा अजूनही आरवच्या मिठीमध्ये असते, पण तिच्या मनात विचारांचं वादळ उसळलेलं असतं. आरवच्या छातीत डोकं ठेवलेलं असलं तरी तिच्या डोळ्यात शांत झोप नव्हती. फक्त एकच प्रश्न होता. ती अलगद त्याच्याकडे बघते आणि हळू आवाजात बोलते, मी जसं तुमच्यावर प्रेम करू लागले आहे, म्हणूनच तुम्हाला माझ्या जवळ यायला देते. तुमच्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद देते, कारण प्रत्येक गोष्टीत मला प्रेम जाणवतं. माझ्या प्रत्येक वागण्यात फक्त तुमची काळजी असते. तसं तुम्ही सर, तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? ती श्वास घेत थोडी थांबते. त्याचा चेहरा पाहते, झोपलेला पण शांत. म्हणजे तुमचं असं सतत माझी काळजी घेणं, माझ्यासाठी स्पेशल गोष्टी करणं, माझ्या सवयी, माझी पसंती, मी काय घालावं, मला काय आवडतं, हे सगळं लक्षात ठेवणं, हे खरंच प्रेम आहे का? पूर्वी तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं होतं. पण आता मी रोज बघते तुम्हाला. तुम्ही नेहमी मला विचारत असता, मीरा तुला काय आवडतं? मीरा,
तुला असं ठीक वाटेल का? मीरा, तू कम्फर्टेबल आहेस ना? मग आरव सर, माझ्यासाठी इतकं सगळं का करता? ती नजर झुकवते. तिचं मन गुंतलेलं असतं त्या प्रश्नात. मनाशीच ती विचार करते. माझ्या मनात तर स्पष्ट आहे, मी त्याच्यावर प्रेम करते, पण त्याच्या मनात काय आहे? हो, तो काळजी घेतो, प्रेमाने बघतो, जपतो, पण तो एक मोठा माणूस आहे. त्याच्या पाठीमागे बॉडीगार्ड्स असतात, त्याला सगळे घाबरतात, त्याचं व्यक्तिमत्व प्रचंड आहे. हजारो मुली त्याच्या एका स्माईलसाठी वेडे आहेत. मग तो माझ्यावर का प्रेम करेल? मी तर फक्त एक केअरटेकर होते. केअरटेकर म्हणून मी त्याच्या आयुष्यामध्ये आले. ते माझ्यावर प्रेम करतात की नाही हे अजूनही मला नाही माहिती. पण मी मात्र त्यांच्यावर मनापासून जीवापाड प्रेम करते. हो, खूप मनापासून. मीरा स्वतःशीच बोलत होती. रात्र गडद होत चालली होती, पण तिच्या मनातले विचार मात्र प्रखर होत होते. आणखी काही महिन्यांनी इथं 1 वर्ष पूर्ण होईल मला, आणि मग मी आरव सरांसोबत राहू शकणार नाही. माझं हे केअरटेकरचं कॉन्ट्रॅक्ट संपेल. पण त्याआधी मला माझं मन मोकळं करायचं आहे सर. माझ्या मनात जी भावना आहे ती त्यांना सांगायची आहे. माझ्या मनातली भावना ऐकून ते चिडतील, कदाचित रागावतील, कारण त्यांनी मला फक्त एक केअरटेकर म्हणून या घरामध्ये आणलं होतं. आणि मी मात्र माझी पायरीच सोडली. मी त्यांच्या जगात, त्यांच्या मनात काहीसं शोधायला लागले. ते खूप मोठे आहेत आणि मी अगदी लहान. वयाने, समाजाने आणि परिस्थितीने कुठल्याच बाबतीत आपली बरोबरी नाही होऊ शकत. पण माझ्या मनात मी हे ठेवून नाही चालणार की मी त्यांना कधीच काही बोलले नाही. ते रागावले तरी चालतील, पण मी त्यांना सांगणार आहे की मी त्यांच्यावरती खूप मनापासून प्रेम करते. मनापासून, शब्दापलीकडचं. माझ्या या भावना सांगताना मी त्यांच्या उत्तराची अपेक्षासुद्धा करणार नाही. हो, मला हो म्हणतील हे मी गृहीत धरत नाही. मी त्यांच्या प्रेमाची मागणी करणार नाही. मला फक्त माझं मन मोकळं करायचं आहे आणि खरंच सांगायचं आहे, प्रेम असं नसतं की तूही मला तितकंच प्रेम कर. प्रेम मागून मिळत नाही ना. प्रेम म्हणजे देणं, मनापासून, निस्वार्थपणे. मी कोणावर प्रेम करत असेन तर त्यानेच माझ्यावरती प्रेम करावं हे बंधन मुळीच नाही. ते जबरदस्तीचं असतं आणि जबरदस्तीचं नातं ते टिकत नाही. प्रेम तर आपोआप होतं, हळूहळू, खोल आणि न बोलता मनात ते रुजत जातं. ते मागून नाही मिळत, ते फक्त दिलं जातं. ती डोळे मिटते आणि मनातल्या 100 भावनांपैकी एक निवडून स्वतःलाच आश्वासक आवाजात म्हणते, सांगायचं आहे मला त्यांना. जे वाटतं आहे मला ते अगदी खरं सांगायचं आहे. जेव्हा हिंमत होईल तेव्हा मी नक्की सांगेन. पण मी लवकरात लवकर, अगदी लवकरच माझ्या मनातल्या भावना त्यांना सांगेन. मीरा स्वतःशीच मनात बोलत होती. एव्हाना तिचे डोळे आरवच्या चेहऱ्यावर स्थिरावले होते. तो शांतपणे झोपलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर विश्रांतीचा एक नितळ भाव होता. मीरा हळूच श्वास घेते. खरंच एवढं सुंदर नातं, आणि त्यातलं माझं हे प्रेम मी न सांगता ठेवलं तर? एक दिवस मी स्वतःलाच माफ करू शकणार नाही. ती त्याच्याकडे पाहत राहते, पण तिच्या पोटात थोडासे कळ उठतो. अचानक तिच्या लक्षात येतं भूक लागली, म्हणून तर तिला जाग आलेली होती. अगदी हलकीशी पण सतत जाणवणारी भूक. ती डोळे मिटून आठवते. दिवसभर इकडे तिकडे फिरणं, त्यात जेवण फक्त संध्याकाळी 7च्या सुमारास झालं होतं. तेव्हाही फारसं खाल्लं गेलं नव्हतं. रूमवर आल्यानंतर दोघेही थकलेले होते आणि मग काहीच न खाता झोपून गेले होते. आता मात्र तिचं पोट रिकामं होतं, आणि पोट रिकामं असले तर मन शांत राहतं का? मग झोप कसली येणार? मीरा डोळे बंद करून कितीतरी वेळ तशीच झोपायचा प्रयत्न करत होती, पण नाही. पोटातली कळ काही केल्यास शांत होत नव्हती. भूक लागलेली होती, आणि तीसुद्धा अशी काहीशी बेचैनी आणणारी भूक होती. ती हलकेच डोळे उघडते. काहीतरी खायला हवं, अगदी थोडंसं जरी असेल तरी चालेल. मनात पुटपुटत ती आरवकडे पाहते. आरव अजूनही तिला हलक्याच मिठीत घेऊन शांतपणे झोपलेला होता. त्याच्या हाताचा कोमल पण घट्ट भार तिच्या कमरेवरती होता. मीरा अलगदपणे त्याचा हात हलवते.
अगदी जपून? आरव थोडासा हालतो पण झोपतच राहतो. मीरा थोडा सुटकेचा निश्वास सोडते आणि हळूहळू बेडवरून उठते. रूममध्ये छोटा बल्ब सुरू होता. त्याच्या सौम्य प्रकाशात ती टेबलाजवळ जाते. काहीतरी खायला असेल का याचा शोध सुरू करते. साधा एखादं बिस्किट पुडाही चालेल, एखादं चॉकलेट ही स्टिक, ड्रायफ्रूट्स काहीही. ती ड्रॉवर उघडते, टेबलाखालचा कप्बोर्ड उघडते, पण काहीच नाही. त्या क्षणी ती थांबते. तिला आठवतं फोन आहे, हॉटेल रूम सर्व्हिसचा नंबरसुद्धा आहे. ऑर्डर करावा का? पण पैसे? ती मनातच गोंधळते. माझ्याजवळ तर काहीच नाही, सगळं आरव सरांकडेच आहे. त्यांना उठवून विचारू का? नाही नाही नको, ते इतके शांतपणे झोपलेले आहेत. काही केलं तरी त्यांना उठवायचं नाही, उगीच माझ्यामुळे त्यांची झोपमोड होईल. ती परत थोड्याशा निराश नजरेने सोफ्यावरती बसते, काहीही न करता. पाणी प्यावं म्हणून मग ती परत उठते. पाण्याची बाटली उचलते, पण बाटली मात्र रिकामी होती. ती हताशपणे थोडं लांब ठेवलेला तो ग्लास उचलते, पण तिथेही त्या ग्लासमध्ये पाणी नव्हतंच. पाणी पिऊन झोपते म्हटलं, आता तेही संपलंय. पाणी पिऊन तरी तिला भूक भागवायची होती, पण पाणीसुद्धा नव्हतं. ती थोडा वेळ नुसती तशीच बसून राहते, खाली वाकलेले डोकं, दोन्ही हात गुडघ्यांवर. रात्र शांत होती, पण तिचं मन आणि पोट दोघंही बेचैन. ती एकदा हलकेच आरवकडे पाहते. तो अजूनही शांत गाढ झोपलेला बराच वेळ असाच जातो. मीरा अजूनही सोफ्यावर डोक्याला हात लावून दुसऱ्या हाताने पोट दाबून बसलेली होती. इकडे बेडवर आरव झोपेतच असतो, पण झोपेतच त्याचा हात अलगदपणे पुन्हा मीराला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. पण ती तिथे नव्हती. त्या जाणीवेने आरव हलतो आणि क्षणातच त्याचे डोळे पूर्ण उघडतात. मीरा? त्याने हाताने झोपेतच शोधायचा प्रयत्न केला, पण ती नव्हती. तो पटकन अर्धा उठतो, डोळ्यांवरून हात फिरवतो आणि घाबरून आजूबाजूला पाहू लागतो. आणि तिथेच समोर सोफ्यावरती बसलेली त्याला मीरा दिसते. डोक्याला हात लावलेली आणि दुसरा तिचा हात पोटावरती होता. मीराला असं बघून आरव थोडासा घाबरतोच. मीरा? त्याचा आवाज चिंतेने भरलेला होता. आरवचा आवाज ऐकून मीरा थोडीशी दचकते. सर, तुम्ही का उठलात? ते जाऊ दे मीरा, पण तू का उठलेली आहेस आणि अशा अवस्थेत का बसलेली आहेस? काही त्रास होतोय का? तू आजारी आहेस का मीरा? काही दुखतंय का? सांग, आपण लगेचच डॉक्टरांना फोन करू. आरवचा आवाज आता अधिकच काळजीने भरलेला होता. नाही नाही सर, तसं काही नाही, तुम्ही झोपा, मी ठीक आहे. पण आरव अजिबात ऐकत नाही. तो बेडवरून सरळ उठतो आणि तिच्याजवळ येऊन सोफ्यावर तिच्या बाजूला बसतो. मीरा, काय झालं आहे? तू झोपली होतीस, दमली होतीस ना, मग अजूनही अशी बसलेली का आहेस? तुला झोप नाही का आली? काही त्रास होतो आहे का तुला? मला खरं खरं सांग मीरा, कुठे दुखतं आहे का तुझं? काय झालं आहे? आरवचा चेहरा गंभीर असतो. त्याचे डोळे फक्त एक गोष्ट शोधत असतात, मीराच्या वेदनेचं कारण. आरवचं गंभीर काळजीयुक्त बोलणं ऐकून मीरा गोंधळून जाते. काय उत्तर द्यावं ते तिला उमजेनासं होतं. ती नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागते. मीरा, मी तुझ्याशी बोलतोय. काय झालं आहे? सांग ना, का अशी बसलेली आहेस? मीरा थोडा वेळ गप्प बसते आणि मग थोडंसं गोंधळलेलं हसत बोलते. सर, म्हणजे झालं असं की आपण काल रात्री लवकर जेवलो होतो ना, त्यामुळे मला भूक लागलेली आहे. ती ओठ चावते आणि पुन्हा बोलते. पोटात जोरात कावळे ओरडत आहेत आणि म्हणून मला आता झोपच येईना झाली आहे. हे ऐकून खरं तर आरवला हसूच येतं. तो हलकासा हसतो, डोकं हलवतो आणि मीराकडे प्रेमाने पाहतो. अगं, मी समजलो काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून. घाबरलो होतो मी, इतकं गप्प बसून असा चेहरा करून बसलेली होतीस म्हणून. मला सांगितलं असतंस ना, काहीतरी ऑर्डर केलं असतं आपण. मीरा थोडीशी मान खाली घालते. सर, तुम्ही तर झोपलेला होता ना, म्हणून तुम्हाला कसं उठवू? खूप शांत झोपलेला होता तुम्ही आणि मला वाटलं तुम्हाला त्रास होईल. मीराचं बोलणं ऐकून आरव थोडा गंभीर होतो. मीरा, तू मला उठवू शकली असतीस, काही प्रॉब्लेम नव्हता त्यात. तुझी तब्येत बिघडली असती तर मग काय झालं असतं? बरं, मला उठवायचं नव्हतं तर स्वतः काहीतरी ऑर्डर करायचं ना, तुला हवं ते तू करू शकत होतीस ऑर्डर. आरवचे बोलणे ऐकून मीरा हलकेच डोळे वर करते आणि अडखळत बोलते.
हो सर, मी तसंच करणार होते, पण पैसे नव्हते माझ्याकडे. तिचा आवाज हळवा होतो. क्षणभर शांतता पसरते. मीराचं शांत गोंधळलेलं बोलणं ऐकून आरवसुद्धा काही क्षण गप्प बसतो. थोडेसे हलकेसे डोळे झाकून मागेच आठवतो. हो खरंच, आपण तिला इथे घेऊन आलो, सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली, पण तिच्या हातात काहीच ठेवलं नाही. पैसे, आवश्यक गोष्टींची कल्पनाही दिली नाही. त्या जाणीवेने त्याच्या मनात अपराधाची एक लाट उठते. तो नजर उचलतो, मीराकडे पाहतो आणि मग हळू पण गंभीर स्वरात बोलतो. मीरा, सॉरी. खरंच लक्षात नाही आलं माझ्या की तुला काही वेळा एकटीने काही करावंसुद्धा लागू शकतं. तुझ्याजवळसुद्धा काही पैसे असावेत हे माझ्या लक्षातच नाही आलं. खरंच सॉरी, माझी चूक आहे. तुला थोडेफार पैसे दिले असते तर आज तुला अशा अवस्थेत बसायची वेळ आली नसती. सॉरी सॉरी मीरा, खरंच सॉरी. आरवचं हे बोलणं ऐकून मीरा पटकन बोलते. नाही नाही सर, नका तुम्ही काही म्हणू. मला काहीच लागलं नाही. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला कशाला काही लागायला हवं. आणि आज असं अचानक भूक लागली, तेही अचानकच. बाकी काही नाही सर, बाकीच्या वेळी मला नाहीत लागत पैसे. ती थोडीशी हसते. ते आरवला कळून चुकलं होतं. मीरा नेहमी स्वतःचं सगळं बाजूला ठेवते. कितीही भूक लागली असो, कितीही त्रास झाला असो, तिचं एकच धोरण, दुसऱ्याला त्रास नको. त्याला स्पष्ट जाणवतं ती मुलगी खूप वेगळी आहे, मनाने खूप मोठी आहे. आरव त्याच्या विचारातून बाहेर येतो आणि मीराकडे बघून हळू आवाजात विचारतो. सांग ना, काय खायचं आहे तुला? काय मागवू मी? चायनीज चालेल का तुला, की काहीसं छानसं जेवण? तर समोर ठेवलेला टेबल फोन उचलतो. कॉल करण्याच्या तयारीतच असतो. तेवढ्यात मीरा पटकन बोलते. आईस्क्रीम? आरव क्षणभर स्तब्ध होतो. तिच्याकडे तो आश्चर्याने बघतो. आईस्क्रीम? फक्त आईस्क्रीम? तो थोडा हसत विचारतो. दुसरं काही जे पोट भरेल असं सांग ना. सर, आईस्क्रीमनेच माझं पोट भरतं. आईस्क्रीमच मागवा ना तुम्ही, चॉकलेट फ्लेवर मागवा हां. आरव तिचा निरागसपणा पाहून थोडा वेळ शांत राहतो. मग मिश्किलपणे विचारतो. खरंच दुसरं काही नको का? अगदी काहीच? मीरा डोळे चमकावत बोलते. हो ना सर, रात्री आईस्क्रीम खाल्लं की छान वाटतं. दुसरं काही खाल्लं की जास्त पोट भरेल ना, मग झोप लागणार नाही. त्यापेक्षा आईस्क्रीमच परफेक्ट आहे. आरव तिच्या त्या बोलण्यावर हलकंसं हसतो आणि म्हणतो. बरं ठीक आहे. तो लगेचच फोनवर कॉल करतो. हॅलो, रूम नंबर 717, चॉकलेट बेस्ड 3-4 आईस्क्रीम फ्लेवर्स पाठवा. फोन ठेवून तो मीराकडे बघतो. झालं, येणार आहे तुझं हॅप्पी मील. मीरा हसून म्हणते. थँक्यू सर. आरव मीराकडे प्रेमळ पण थोडा कठोर स्वरात म्हणतो. मीरा, एक गोष्ट लक्षात ठेव. कधीही तुला खरंच भूक लागली किंवा काहीही गरज भासली आणि तुझ्याकडे पैसे नसले तरीही तू ऑर्डर करू शकतेस. तू फक्त ऑर्डर केल्यानंतर माझं नाव सांग. बाकी काहीच विचार करू नकोस, ओके? नंतर मी पेमेंटचं बघून घेईन. आजही खरं तर तू तसंच करायला हवं होतंस, पण इट्स ओके. इथून पुढे तू लक्षात ठेव, समजलं? मीरा थोड्या अपराधी भावनेनेच फक्त आरवचं बोलणं ऐकून मान हलवते. हो सर, चालेल, मीरा बोलते. तेवढ्या दरवाजावर टकटक आवाज ऐकू येतो. आरव पटकन उठतो आणि म्हणतो. मी बघतो. तो दरवाजा उघडतो. बाहेर एक वेटर ट्रेमध्ये चॉकलेट फ्लेवरच्या विविध आईस्क्रीम्स घेऊन उभा होता. आरव ट्रे हातात घेतो. वेटरला हलकंसं धन्यवाद म्हणतो आणि दरवाजा बंद करतो. तो हळूच मीराच्या समोर ट्रे ठेवतो. घे, तुझ्या आवडीचं आईस्क्रीम, हवं ते खा. आज कुठलंही लिमिट नाही. मीराच्या समोर तब्बल 4 ते 5 वेगवेगळ्या चॉकलेट्स फ्लेवरचे आईस्क्रीम्स होते. डार्क चॉकलेट्स, चॉकलेट ब्राउनी, नटी चॉकलेट्स, फज आणि क्लासिक स्वीट चॉकलेट्स. मीरा थोडं हसून थोडी चकित होत म्हणते. एवढ्या सगळ्या टाईपचं चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम? एकच मागवलं असतं तरी पुरलं असतं सर मला. मीराचे बोलणे ऐकून आरव हलकं असं खांदे उडवतो. असू दे, तुला जे आवडेल ते तू खा. सगळ्याची टेस्ट करून घे. आईस्क्रीम तर तुझ्यासाठी हॅपीनेस आहे ना, खा. मीरा आरवचे बोलणे ऐकून प्रेमाने विचारते. पण तुम्हाला नको? आरव मीराकडे पाहत गोड हसतो. नाही, मला नको, तू खा. मीरा सगळ्या फ्लेवरकडे नजर फिरवते. एक आकर्षक असा डार्क चॉकलेट फ्लेवरचा बाऊल उचलते आणि चमच्याने आईस्क्रीम खायला सुरुवात करते.
पहिला चमचा तोंडात जातो आणि अय्ययो, क्षणातच तिचं तोंड वेडं होतं. आईस्क्रीम इतकं थंड होतं की मेंदूपर्यंत थंडी जाणवते. एक सनक जाते. डोळे झाकून नाक कुरवाळत ती चेहरा वेडावाकडा करत राहते, पण तरीही थांबत नाही. दुसरा तिसरा चमचा ती खात राहते. आवडता आईस्क्रीम, आवडती वेळ आणि आवडता व्यक्ती जवळ. पोटात काहीतरी जात आहे, त्यामुळे आतून एक उबदार समाधान मिळत होतं. तेच आरव हसतच तिला बघतो आणि विचारतो, मग कसं आहे आईस्क्रीम? मीरा तोंड भरून हसते. हातानेच अंगठा वर करून दाखवते. खूप 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 छान आहे सर. ती चमच्यावरून एक घास उचलते. सर तुम्ही पण घ्या ना एक चमचा. एवढं छान आहे, खाऊन बघा. बरं ठीक आहे, एक चमचा, फक्त एक. आरव बोलतो. मीरा लाडाने तो चमचा आरवसमोर धरते. आरव हलकंसं पुढे झुकतो. तिच्या हातातून तो एक चमचा आईस्क्रीम खातो. खरंच छान आहे, तो म्हणतो. त्या क्षणात मीराचा चेहरा उजळून जातो. ती आता दुप्पट वेगाने आईस्क्रीम खायला लागते. अगदी आनंदात, समाधानात. मीरा अगदी आनंदात आईस्क्रीमवर ताव मारत होती. तिच्यासमोरचे 3 बाउल क्षणातच संपलेले होते. ती चवीनं मजेत खात होती. ती आता 4था बाउल उचलणार. एवढ्यात आरव हलकंसं तिच्या हाताला स्पर्श करतो. बास मीरा, पोट भरलं ना तुझं? मीरा थोडीशी गोंधळून बघते. हो सर, भरलं आहे, पण एक शेवटचं खाते. खूप आवडलं आहे मला. मीराचं बोलणं ऐकून आरव हलकंसं असतो, पण त्याचा स्वर काळजीने भरलेला असतो. नको मीरा, खूप थंडी आहे ना. रात्रीचं आईस्क्रीम म्हणजे थेट आजारपणाला आमंत्रण. तू हट्ट केलास म्हणून मी आईस्क्रीम मागवलं, नाहीतर मी तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम मागवणार होतो, जसं की सूप, मॅगी, काहीतरी हलकं पण गरम. माझी भीती एवढीच, तू आजारी पडलीस तर? आपल्याला उद्या सिंगापूरला फिरायला जायचं आहे ना, का अशीच बेडवरती पडून राहणार आहेस आजारी पडून? सांग बरं. मीरा थोडी नाराज होऊन बघते. चेहऱ्यावर थोडा हट्ट, थोडा नाखुशीचा भाव होता. नाही सर, पण हे आईस्क्रीम. आरव तिच्या नजरेतली अपेक्षा ओळखतो. मीरा डोळ्यासमोरून बाऊल बाजूला ठेवते. हात हलकासा खाली सोडते आणि थोडीशी चेहरा वळवते. मीरा, इट्स ओके. उद्या दुपारी आपण परत घेऊया ना, चालेल? तो थोड्या शांत आवाजात म्हणतो. मीरा काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे पाहतच राहते. तिच्या चेहऱ्यावरून त्याला स्पष्ट जाणवत होतं, तिला अजूनही आईस्क्रीम खायचं आहे, पण माझ्या शब्दाला नकार द्यायची तिच्यात अजूनही हिंमत नाही झाली. ती ऐकते, फक्त कारण की मी नाही म्हणालो म्हणून. आरवच्या मनात विचार झडत असतात. तिच्या हट्टालाही जपायचं होतं त्याला, पण तिची तब्येतही त्याच्यासाठी महत्त्वाची होती. ती आजारी पडली तर स्वतःला तो माफ करणार नव्हता. तिच्यासाठी तो काहीही करू शकत होता. मीरा आईस्क्रीम खाऊन समाधानाने पोटावरती हात फिरवत असते. चला आता मी झोपते. ती उठण्यासाठी वळते. तेवढ्यात आरव तिच्या हाताला अलगद पकडतो. थांब मीरा. मीरा थांबते. थोडी गोंधळते. त्याच्याकडे प्रश्नार्थक नजराने बघते. तुझं आईस्क्रीम झालं, पण माझं अजून झालेलंच नाही ना. सर मग खा ना तुम्ही पण. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं खा म्हणून, पण तुम्हीच नको म्हटला ना. हा एक बाऊल राहिला ना माझा, तो खाऊन घ्या तुम्ही आता. मीरा एवढं बोलून पुन्हा वळते, पण त्या क्षणी आरव अचानक तिचा हात पकडतो आणि हलक्याने स्वतःकडे तिला ओढून घेतो. एका क्षणातच मीरा थेट आरवच्या मांडीवरती पडते. ती चकित होऊन त्याच्याकडे बघते. तिचे केस आरवच्या चेहऱ्यावर येतात. त्या स्पर्शाने दोघं काही क्षण न बोलता फक्त एकमेकांकडे पाहतच राहतात. आरव हळूवारपणे तिचे केस कानामागे सारतो. त्याचे बोट तिच्या गालावरून अलगदपणे फिरू लागतात. आरवच्या या वागण्याने मीरा घाबरून आरवच्या चेहऱ्याकडे बघत होती. तिचे दोन्हीही हात आरवच्या खांद्याजवळ होते, तर आरवचा एक हात तिच्या कमरेवरती होता. तर हळूवारपणे तो त्याचा उजवा हात तिच्या गालावरती टेकवतो. मग अशी मीरा पटापट आईस्क्रीम खात होती, तेव्हा काही आईस्क्रीम तिच्या ओठांना लागलेलं होतं. जास्त नाही, पण थोडंसं लागलेलं होतं. तिच्या चेहऱ्याकडे बघतच हळूहळू तिच्या जवळ तो येऊ लागतो. मीराला आता त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावरती जाणवत होते. तिच्या हृदयाचे ठोके परत वाढलेले होते. आरव हळूहळू तिच्या जवळ येत हलकेसे तिच्या ओठांच्या कडेला लागलेला आईस्क्रीम हळूवारपणे त्याचे ओठ तिथे टेकून ते खाऊ लागतो. आरवच्या ओठांचा स्पर्श हलकेच तिच्या ओठांच्या कडेला झाल्यामुळे मीरा डोळे मिटवून घेते. आरव अगदी चारी बाजूने तिच्या ओठांच्या बाजूला ओठ फिरवत होता.
ते आईस्क्रीम पुसून जणू काढत होता आणि नकळतपणे तो परत तिच्या ओठांवरती ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो. मीरासुद्धा त्याला साथ देत होती. आरवचा एक हात तिच्या कमरेवरती होता. तिने खाली पॅन्ट आणि वरती टी शर्ट ड्रेस घातलेला होता. आरवचा हात आता हळुवारपणे खालून टी शर्ट वरती करत आतून तिच्या मोकळ्या पाठीवरती फिरत होता. मीरा तर त्याच्यामध्ये जास्तच हरवून जात होती. तिचेसुद्धा त्याच्या केसांवरती हात फिरत होते. दोघेही एकमेकांमध्ये एक किस करण्यामध्ये गुंतलेले होते. आरव अजूनही तिच्या ओठांवर ओठ टेकून तिच्यात हरवला होता. तो हळूहळू मीराला उचलतो. तिच्या शरीराचा हलकासा भार त्याच्या छातीवर विसावतो. ती एक क्षणासाठी त्याच्या नजरेमध्ये बघते. गोंधळलेली पण पूर्ण विश्वासाने शांत. आरव तिला उचलून अलगद बेडकडे घेऊन जातो. त्या क्षणात तिचे हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्याच्या मिठीत लपलेली सुरक्षितता आणि त्याच्या नजरेतली माया दोन्ही तिला हरवून टाकत होती. तो तिला हळुवारपणे बेडवर टेकवतो. तिच्यावरती अलगद झुकतो आणि तिच्या ओठांपासून हलत कपाळावरती एक प्रेमळ किस देतो. नंतर तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात तो कुजबुजतो, माझंही आईस्क्रीम मिळालं. त्याचं बोलणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावर अलगद हसू उमटतं. एक वेगळं समाधान, एक गोड लाज तिच्या चेहऱ्यावर चमकली. आरव पुन्हा तिच्या मानेजवळ ओठ फिरवतो. तिच्या मऊ त्वचेवर अलगद ओलसर स्पर्श करत. तिचे श्वास खोल होत गेले. तिच्या तोंडून नकळत उसासे निघू लागले. ती स्वतःला थांबवू शकत नव्हती. आरवचा हात तिच्या पाठीवरून फिरत होता तर ओठ मानेवरून खांद्याकडे प्रेमाने आणि काळजीने फिरत होते. शेवटी तो तिला घट्ट मिठीत घेतो. ती देखील दोन्ही हाताने त्याला कवटाळते, अगदी जवळ. क्षणभर कुणीच काही बोलत नाही. फक्त हृदयाचे टोके, गडद श्वास आणि त्या मिठीची ऊब. त्या मिठीतही दोघं अलगद झोपी जातात, एकमेकांमध्ये गुंतलेले, शांत, प्रेमाने भारावलेले. सकाळ झालेली होती. खिडकीतून कोवळं ऊन खोलीत अलगद पसरलेलं होतं. मीरा निवांत आळस देत उठू लागली. पण क्षणातच तिला जाणवतं तो तिच्या शेजारी नाही. ती पटकन डोळे उघडते आणि आजूबाजूला पाहते. समोरच असलेल्या सोफ्यावर आरव बसलेला असतो. लॅपटॉप घेऊन तो खूप काहीतरी मन लावून काम करत असतो. मीरा डोळे चोळतच घड्याळाकडे बघते. 10 वाजून गेलेले होते. रात्री उशिरा झोपल्यामुळे मीरा लेटपर्यंत झोपून गेलेली होती. ती हलकेच उठून बेडवरती नीट बसते. आरव तिच्याकडे एक नजर टाकतो. गुड मॉर्निंग, तो शांत स्वरात म्हणतो. गुड मॉर्निंग सर, मीरासुद्धा हसत म्हणते. हे काय, तुम्ही काय करत आहात सकाळी सकाळी? अगं, एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे 10:30 वाजता. त्याचेच काही अपडेट्स घेत होतो. इम्पॉर्टंट मीटिंग? म्हणजे तुम्ही बाहेर जाणार आहात का आता? मग मला सांगायचं ना, मी सुद्धा उठले असते. मलासुद्धा तुमच्यासोबत यावं लागेल ना? मीरा थोडी काळजीने म्हणाली. आरव हसत म्हणतो, नाही गं मीरा, बाहेर नाही जाणार. ऑनलाईन मीटिंग आहे आणि यामध्ये तुझी काही गरज लागणार नाही. ऑनलाईन? पण तुम्ही काल बोलला होता ना की ते क्लायंट्स तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे. मग ऑनलाईन मीटिंग कशी? आरव एक क्षणासाठी गोंधळतो. कारण खरं तर ती मीटिंग मुंबईमधली होती. सिंगापूरमध्ये फक्त मीराला स्पेशल ट्रिप द्यायची होती. पण तो अजूनही ते उघड करू शकत नव्हता. तो थोडा विचार करतो आणि सहज उत्तर देतो. ओह मीरा, खरं तर बाहेरच मीटिंग होती, पण आज सकाळी त्यांचा मला मेल आला होता. काही कारणामुळे मीटिंग ऑनलाईन शिफ्ट केलेली आहे त्यांनी, आणि उद्या किंवा परवा ते मला भेटतीलच ना. बरं, ठीक आहे, मीरा हलकं म्हणते. पण तिच्या मनात कुठेतरी एक विचार झळकतो. खरंच आरव फक्त बिझनेससाठी आलेला आहे का, की अजून काही आहे? तरीही ती त्याच्याकडे पाहून हसते आणि उठून वॉशरूममध्ये जाते. तेवढ्यात आरव तिला थांबवत म्हणतो, मीरा थांब, 1 मिनिट. आरवचं बोलणं ऐकून मीरा थोडी थांबते. आरव उठतो, सोफ्यावरून सरळ तिच्या दिशेने जातो. त्याच्या हातात काहीतरी असतं. 2 कार्ड्स होते. तो मीराच्या अगदी समोर येतो. तिच्या डोळ्यात बघतो आणि शांतपणे ते कार्ड्स तिच्यासमोर धरतो. मीरा थोडी गोंधळते. तिची एक क्षण त्याच्या चेहऱ्यावर, मग त्या कार्ड्सकडे नजर जाते. हे घे, तो म्हणतो. सर, हे काय आहे? मीरा हलक्याच प्रश्नार्थक नजरेने विचारते. आरव एक हसू चेहऱ्यावरती आणत म्हणतो, मीरा, हे असं कार्ड आहे ज्या कार्ड्समुळे तू कुठेही गेलीस तरी तुला पैशांची गरज पडणार नाही. प्रत्येक वेळेस पैसे घेऊन फिरावं तुला लागणार नाही. तो कार्ड तिला देतो आणि पुढे म्हणतो,
जर तुला काही ऑर्डर करायचं असेल इथे सिंगापूरमध्ये किंवा परत भारतामध्ये तर तू या कार्डवरून करू शकतेस. ओके. यात 2 कार्ड्स आहेत. मीरा क्षणभर काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यात एक थोडा ओलसर भाव होता. पण सर, तुम्ही हे सगळं का करताय? मला नको आहे. आरव आता थोडा ठाम होतो. मीरा, मी तुला विचारत नाही आहे, सांगतो आहे. हे तुला घ्यावंच लागेल, समजलीस? ती अजूनही नकारार्थी चेहऱ्याने त्याच्याकडे पाहते. तेवढा तो हलकासा हसत पुढे म्हणतो, मी म्हटलं ना, घे. मला काही ऐकायचं नाही आता. घे आणि तुझ्या बॅगमध्ये ठेव. जिथे कुठे जाशील ते कार्ड तुझ्याजवळच हवं. ओके. आरवच्या त्या ठाम आणि काळजीने भरलेल्या आवाजामुळे मीरा पुढे काहीच बोलू शकत नव्हती. ती हळूहळू ते दोन्ही कार्ड्स हातामध्ये घेते. आरव परत सोफ्यावरती जाऊन बसतो. मीरा मात्र त्या कार्ड्सकडे बघतच राहते आणि तिच्या मनात काल रात्रीचा प्रसंग डोकावतो. ती फक्त आईस्क्रीम हवं म्हणून उठली होती, पण तिच्याकडे पैसे नव्हते म्हणून काहीही ती ऑर्डर करू शकली नव्हती. पण आता हे कार्ड आरवने ते तिला देण्यामागचं कारण एकच होतं, ती कधीही अडचणीत पडू नये, तिला काही कमी पडू नये. तो तिच्या इतक्या छोट्या गोष्टींचाही विचार करतो. तिच्या गरजांबद्दल तो इतका सजग आहे हे जाणवून मीराच्या डोळ्यात अलगद हसू उमटतं. ती त्या कार्ड्सकडे बघते, अलगद हसते आणि मग ते कार्ड्स आपल्या पर्समध्ये नीट ठेवते. तिने एक वार मागे वळून आरवकडे पाहिलं. तो तसाच लॅपटॉपमध्ये कामात गुंतलेला होता. ती मनातच म्हणाली, तुम्ही काहीच बोलत नाही, पण तुमच्या कृतीतून तुमचं प्रेम स्पष्ट जाणवतं आरव. आणि मग ती वॉशरूममध्ये निघून जाते. मीरा आंघोळ करून बाहेर येते. ओल्या केसांमधून टपोऱ्या थेंबांनी तिच्या गालावर हळूवारपणे स्पर्श करत होता. ती ताजीतवाणी वाटत होती. तिला बाहेर आलेल्या बघून आरव म्हणतो, मी ब्रेकफास्ट थोडा नंतर करेन मीरा, तू आधी करून घे. माझी मीटिंग 5 मिनिटात सुरू होईल, त्यामुळे मी मध्ये काही बोलू शकणार नाही. ऑनलाईन क्लायंटसोबत थोडं इंटेन्स डिस्कशन असणार आहे. आरव आधी सगळं व्यवस्थित त्याने ठरवून ठेवलेलं होतं. त्याला खरं तर माहिती होतं, मीटिंग सुरू झाल्यानंतर मीरा काही विचारायला आली तर त्याला उत्तर देता येणार नाही आणि ती उपाशी राहू नये म्हणून त्याने आधीच ब्रेकफास्ट तिच्यासाठी ऑर्डर केलेला होता. मीरा देखील थोडाफार ब्रेकफास्ट करते आणि नंतर परत बेडवरती येऊन बसते. तिचं लक्ष मोबाईलमध्ये. थोडा टाईमपास. इकडे आरवच्या मीटिंगला सुरुवात होते. तो त्याच्या लॅपटॉपमध्ये गुंततो. क्लायंटसोबत काहीतरी गंभीर बोलत असतो. मात्र काही वेळाने नेटवर्कमध्ये थोडासा अडथळा येतो. आवाज तुटतो. स्क्रीन फ्रीज होते. आरव चिडून उठतो आणि गॅलरीमध्ये जातो, जिथे नेटवर्क थोडं बऱ्यापैकी आहे. तो तिथेच उभा राहून हेडफोन लावत मीटिंग कंटिन्यू करतो. सुमारे 1 तासाच्या मीटिंगनंतर तो परत आतमध्ये येतो. लॅपटॉप घेतो आणि बेडवरती तो ठेवतो. पण अचानक त्याला काहीतरी जाणवतं. रूममध्ये पूर्णपणे शांतता होती. मीरा कुठेच दिसत नव्हती. मीरा, तो आवाज देतो. उत्तर नाही. तो पुन्हा एकदा म्हणतो, मीरा. आवाज थोडा मोठा पण काळजीने भरलेला होता. त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही. तो पटकन वॉशरूमचा दरवाजा उघडतो, पण ती तिथेसुद्धा नव्हती. आता मात्र आरवच्या चेहऱ्यावर गांभीर्य उतरलं. काळजीची एक सावली त्याच्या कपाळावरती उमटलेली होती. तो पटकन फोन उचलतो आणि मीराला कॉल करतो. फोन वाजतो, पण तो बेडवर असतो. मीराचा मोबाईल तिथेच ठेवलेला असतो. आरवच्या चेहऱ्यावर राग आणि चिंता यांची एकत्र छाया उमटते. मीरा, तुझं हे वागणं खरंच अति होतं आहे आता. तो नकळतपणे थोडा चिडून बोलतो. त्याचा श्वास खोल होतो. त्याचा मेंदू आता प्रत्येक शक्यतेवर विचार करू लागतो. ती कुठे गेली? कोणालाही न सांगता? आणि कशासाठी गेली? कुठे गेली आहे ही मुलगी? खरंच काही मला समजत नाही. सांगून जायचं भानसुद्धा नाही का तिला? नवं शहर, अनोळखी देश आणि काही न सांगता गायब. आरवच्या मनात विचारांचे वादळ चाललेलं होतं. तो खूपच जास्त आता चिडलेला होता. पण त्या रागाच्या आड लपलेली भीती त्याच्या नजरेत अगदी स्पष्ट जाणवत होती. त्याला मीराची खूपच काळजी वाटत होती. बाहेर गेली असेल का? कदाचित रूममध्ये बसून कंटाळली असेल. हॉटेलच्या आतच कुठेतरी असेल. तसंही ती एकटी कुठे फारशी जात नाही. तो मनाशीच विचार करत झपाट्याने दरवाजाकडे धावतो. दरवाजा उघडतो आणि गडबडीत बाहेर येतो. हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये नजर फिरवतो, पण ती कुठेही दिसत नव्हती. मीरा,
त्याचा आवाज किंचित घाबरलेला आणि कठोर होता. तो लॉबीपर्यंत जातो. समोर रिसेप्शन. त्याच्या पावलांची गती वाढलेली, चेहरा ताणलेला. तो ताठ मॅनेजरकडे जातो आणि थेट इंग्रजीत विचारतो, एक्सक्यूज मी, द गर्ल हू वॉज विथ मी, मीरा मोहिते, हॅव यू सीन हर एनीवेअर? मॅनेजर थोडा गोंधळ होतो. सॉरी सर, वी डोंट हॅव एनी अपडेट्स रिगार्डिंग हर, वेअर इज अबाउट. आरवचा राग आता संथपणे उकळत होता. मॅनेजरचं बोलणं ऐकून त्याला राग आलेला होता. तो थोडा कठोर आवाजात म्हणतो, व्हॉट डू यू मीन यू डोंट नो? डोंट यू कीप ट्रॅक ऑफ युअर गेस्ट? यू मस्ट नो हू एक्झिस्ट अँड एंटर्स द प्रिमायसेस, राईट्स? मॅनेजर आरवचं बोलणं ऐकून घाबरत म्हणतो, प्लीज काम डाऊन सर, काम डाऊन. लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट हॅपन. मॅनेजरचं बोलणं ऐकून आरव खोल श्वास घेतो आणि म्हणतो, Look, she's my assistant, Meera Mohite. She was with me in the room and now she's missing. Her phone is still in the room and she didn't inform me before going out. I need to know her she is. मॅनेजर थोडा सावधान तत्परतेने म्हणतो, सर जस्ट अ मोमेंट, आय विल चेक विथ द सिक्युरिटी, मे बी समवन सॉ हर अँड वी ऑल्सो हॅव CCTV फुटेज नियर द एक्झिस्ट. वी विल चेक राईट अवे. आरव फक्त डोळे मिळतो. कपाळावर आठ ठ्यामण्यात काळजीची एक खोल झळ. प्लीज फास्ट. तो इतकंच म्हणतो. आरवचं बोलणं ऐकून मॅनेजर ताबडतोब इंटरकॉमवर काहीतरी बोलतो आणि काही क्षणातच 2 सिक्युरिटी गार्ड्स आत येतात. या बघा, हिचा फोटो आहे माझ्याकडे. आरव आपल्या मोबाईलवर मीराचा फोटो त्या गार्ड्सना दाखवत बोलतो. गार्ड्स थोडा विचार करून एकमेकांकडे बघतात. हो सर, या मॅडम बाहेरच गेल्या होत्या. थोड्याच वेळापूर्वी बघितलं होतं आम्ही. गार्डचं बोलणं ऐकून आरवच्या चेहऱ्यावर एक झटका बसतो. त्याच्या काळजावरची धडधड थेट चेहऱ्यावरती उमटते. मीरा एकटीच गेली आणि कुठे? का? कशाने गेली होती ती? आरव झपाझप विचारतो. काही नाही सर, त्या चालतच निघालेल्या होत्या. आरव थोडा पुढे झुकून स्पष्ट विचारतो, फक्त एक सांगा, ती डावीकडे गेली होती का उजवीकडे? सर, त्या राईट साईडला गेल्या. ओके थँक्यू. आरव पटकन म्हणतो आणि गडबडीत हॉटेलच्या बाहेर पडतो. गेट ओलांडताना तो उजवीकडे वळतो. रस्त्यावर डोळे सतत इकडे तिकडे फिरत होते. ती कुठे गेली असते? रस्त्यावर आहे का? कुणासोबत तर नाही ना? त्याचे पाय वेगाने चालत होते. आता थोड्या वेळातच ते धावत होते. मीरा, तू हे असं करून कसं काय गेलीस एकटीच? रस्त्याच्या बाजूने काही दुकानं होती, कॅफे होते. तो प्रत्येक चेहरा बघत होता. प्रत्येक पलीकडच्या कोपऱ्याकडे तो नजर टाकत होता. पण मीरा मात्र त्याला कुठेही दिसत नव्हती. आरव घाबरलेला होता. एक क्षणासाठी त्याचा श्वास अडकतो. हातात मोबाईल तो घट्ट पकडतो आणि मनातच त्याच्या एकच विचार येतो, प्लीज काही चुकीचं घडलेलं नसावं. चला गाईज, आज तब्बल खरं तर मी 4 दिवसांनी कथेला आवाज दिलेला आहे. आज टाईम मिळाला म्हणून आवाज दिलेला आहे. बाकी तुम्ही पाठीमागचे 4 दिवस कथेला आवाज न देतासुद्धा मला सपोर्ट केला, त्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. काय आहे, अशी बरीच कामं वाढत जातात, त्यामुळे कथा लिहिणंसुद्धा पॉसिबल नसतं आणि आवाज देणंसुद्धा पॉसिबल नसतं. पण तुम्ही कथेची खूप वाट बघत असता आणि तुम्हाला मी टायमिंग दिलं आहेच. थोडंफार 9च्या पुढे जातं, 9:30पर्यंत वगैरे जातं, तेही तुम्ही समजून घेता, त्यासाठी तुमचं खूप खूप थँक्यू सो मच. पण तरीही पहिल्यापेक्षा मी आता जास्त माझे एफर्ट्स देत आहे. जरी मला टाईम मिळत नसेल तरी आवाज नाही देत, पण कथा खूप प्रयत्न करून लिहायचा प्रयत्न करतेच. कारण मला माहिती असतं तुम्ही आरव आणि मीराची खूप वाट बघत असता. त्यांच्याशिवाय तुम्हाला अजिबात करमतच नाही. त्यांच्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही आणि तुम्हाला झोपच येत नाही. म्हणून म्हटलं पार्ट तरी पोस्ट करावं म्हणून विदाऊट व्हाईटचा मी पार्ट अपलोड करत होते. बाकी तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण म्हणजे आपल्या मीरा आणि आरवची लव्ह स्टोरी. प्रत्येकजणाची कमेंट असते, आरव आणि मीरा त्यांचं प्रेम कधी व्यक्त करणार? तुम्ही सगळेजण वाट बघत आहात. लवकर त्यांनी प्रेम व्यक्त करावं, त्यांची लव्ह स्टोरी पूर्ण व्हावी, त्यांचं लग्न व्हावं. बरेच काही तुमचे प्रश्न आहेत आणि लवकरच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या कथेद्वारे मिळणार आहेत. लवकरच आपले मीरा आणि आरव त्या दोघांचंही प्रेम व्यक्त करणार आहेत बरं का. बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतं. आपली मीरा कुठे गेलेली आहे, कशासाठी बाहेर पडलेली आहे, सगळं काही तुम्हाला पुढच्या भागामध्ये समजेल. पुढचा भाग उद्या रात्री 9 वाजता अपलोड होईल. बाकी आजच्या भागासाठी मला भरपूर साऱ्या कमेंट्स हव्या आहेत. ओके. बाकी जे चोरून कथा वाचतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळतील. बाकीच्यांनीसुद्धा लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.